हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म, शिपाई हमाल न्यायालय भरती 2023 डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती सर्व माहिती सांगणार आहे। निवड यादीतील जागा किती आहेत, राखीव जागा किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत, एकूण फॉर्म आलेले किती आलेले आहेत, सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करतोय। या ठिकाणी बघा तपशील निवड यादीमध्ये 568 लघुलेखक कनिष्ठ लिपिक साठी 2795, शिपाई हमाल साठी 1266, प्रत्यक्ष यादीमध्ये किती आहेत ते बघा। लघुलेखक साठी 146, कनिष्ठ लिपिक साठी 700, शिपाई हमाल साठी 318। वेतन श्रेणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तिन्हीची पण पाहून घ्या, कोणत्या पदासाठी किती वेतन आहे। लघुलेखक साठी 38600 ते बघू शकता 1,22,800, कनिष्ठ लिपिक साठी मित्रांनो 19,900 ते 63,200, शिपाई हमाल साठी 15,000 ते 47,600 एवढं वेतन आहे। आता महत्वाचा मुद्दा, शिपाई हमाल या पदासाठी एकूण फॉर्म किती आलेले आहेत ते बघा, 2,07,178 एवढे फॉर्म आलेत मित्रांनो। कनिष्ठ लिपिक पदासाठी मित्रांनो बघा, मुंबई ठाणे प्रत्येकी 229 जागा, वर्धासाठी 22 जागा आहेत। त्यानंतर शिपाई हमाल मुंबई 101 जागा, वर्धासाठी 7 जागा आहेत। त्यानंतर लघुलेखक अहमदनगर 55 जागा, वाशिम 1 जागा आहे मित्रांनो। आता बघा किती फॉर्म आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी। अहमदनगर 12,307 फॉर्म, अकोला 5,317 फॉर्म, अमरावती 10,014 फॉर्म, औरंगाबाद 8,156 फॉर्म, बीड्स मध्ये बघा 5,287 फॉर्म, भंडारा बघा मित्रांनो 2,797 फॉर्म आलेत, बुलढाणासाठी बघा मित्रांनो 9,297 फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7,007 फॉर्म आले। सिटी सिव्हिल कोर्ट यासाठी बघा मित्रांनो मुंबई 15,688, CMM मुंबई 1,260, त्यानंतर कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई 2930 फॉर्म, धुळेसाठी बघा मित्रांनो 1,647, गडचिरोली 1595, गोंदिया 1,778 फॉर्म आले, जळगावसाठी 5,549 फॉर्म आलेले, जालनासाठी मित्रांनो 1,510, कोल्हापूरसाठी 8,703 फॉर्म आलेत, लातूरसाठी 4,054, नागपूरसाठी 7,026 सॉरी, नांदेडसाठी 3,392 एवढे फॉर्म आलेत मित्रांनो। संपूर्ण माहिती शेअर करणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये, एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नंदुरबारसाठी बघा 4,534 फॉर्म आलेत, नाशिक जिल्ह्यासाठी 12,243 फॉर्म आलेत, उस्मानाबादसाठी 3,145 फॉर्म आलेत, परभणीसाठी 10,306 फॉर्म आलेत, पुणे जिल्ह्यासाठी मित्रांनो 16,257, रायगडसाठी बघा 5585, रत्नागिरीसाठी बघा मित्रांनो 2782 फॉर्म आलेत, सांगलीसाठी मित्रांनो 2620, सातारासाठी मित्रांनो 5,440, सिंधुदुर्ग सोलापूर ओरससाठी 2,982 फॉर्म आलेत, सोलापूरसाठी 3,543 फॉर्म आलेत, ठाणेसाठी 13,781, वर्धासाठी बघा 1,106, वाशिम 3,032, यवतमाळ 4,608, टोटल फॉर्म आलेत मित्रांनो 2,07,178 एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, आता महत्वाची माहिती, कोणत्या जिल्ह्यासाठी किती फॉर्म आलेत, त्यानंतर किती निवड यादीमधील जागा आहेत आणि किती राखीव जागा आहेत। अहमदनगर जिल्हा सर्वात प्रथम बघा मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यासाठी टोटल फॉर्म आलेले आहेत 12,307, निवड यादीमधील जागा आहेत मित्रांनो 64 आणि राखीव म्हणजेच वेटिंग लिस्ट मधील जागा आहेत 16। तर आता हा राखीव आणि निवड यादीमधील काय प्रकार आहे ते समजून घ्या। तर बघा मित्रांनो, ह्या ज्या 64 जागा आहेत ह्या निवड यादीमधील जागा आहेत, ठीक आहे। आणि आता राखीव जागा म्हणजे ज्या राखीव जागा आहेत या 16, या जागा मित्रांनो 2 वर्षामध्ये भरले जाणार। म्हणजे मित्रांनो समजा एखाद्याने राजीनामा दिला किंवा ते जॉब सोडून दिला म्हणजे तर त्याच्या जागेवरती दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी भेटणार, असं आहे मित्रांनो। 2 वर्षामध्ये त्या भरल्या जाणार, ठीक आहे। अहमदनगर टप्प्याटप्प्याने होणार, ते सर्व त्याची प्रोसेस असणार, हे समजून घ्या। आता त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी टोटल फॉर्म आलेत 5,317, निवड यादीतील जागा आहेत 35, राखीव जागा आहेत 9। अमरावती जिल्ह्यासाठी बघा टोटल फॉर्म आलेत 10,014 आणि जागा आहेत मित्रांनो 42 निवड यादीमधील, आणि राखीव जागा म्हणजे वेटिंग जागा आहेत 11। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 8,156 जागा आहेत आणि टोटल फॉर्म आलेत मित्रांनो 8,156 टोटल फॉर्म आलेत मित्रांनो, आणि 42 निवड यादीमधील जागा आहेत आणि 10 राखीव जागा आहेत, या 2 वर्षामध्ये भरल्या जातील। बीड जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो 5,287 फॉर्म आलेत आणि निवड यादीमधील जागा आहेत 35, राखीव जागा आहेत 9। भंडारासाठी बघा मित्रांनो, भंडारा जिल्ह्यासाठी 2,797 फॉर्म आलेत आणि निवड यादीमधील टोटल जागा आहेत 16 आणि राखीव जागा आहेत 4। त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यासाठी 9,297 फॉर्म आलेत आणि 43 निवड यादीमधील जागा आहेत आणि 11 ह्या राखीव जागा आहेत मित्रांनो।
चंद्रपूर जिल्ह्यासाठी बघा 7007 फॉर्म आलेत, 35 निवड यादीमधील जागा आणि 9 जागा राखीव असणार आहेत. 2 वर्षामध्ये 9 जागा त्या भरल्या जातील. सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई 15788, 101 मित्रांनो निवड यादीमधील जागा आहेत आणि 25 राखीव जागा आहेत. म्हणजे मित्रांनो 101 जागा ह्या तुरंत भरल्या जाणार आहेत, म्हणजे लगेच भरल्या जाणार आणि 25 जागा ह्या 2 वर्षामध्ये भरल्या जाणार टप्प्याटप्प्याने प्रोसेसमध्ये. सीएमएम मुंबईसाठी बघा मित्रांनो 1260 फॉर्म आलेत आणि 37 निवड यादीमधील जागा आहेत आणि 9 मित्रांनो राखीव वॅकन्सीज आहेत. कोर्ट ऑफ स्मॉल केसेस मुंबई 2930 फॉर्म आलेत आणि मित्रांनो या ठिकाणी बघा 60 निवड यादीमधील जागा, 15 राखीव जागा. धुळे जिल्ह्यासाठी 1647 आणि 14 निवड यादीमधील जागा, 3 राखीव जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीसाठी बघा 1595 फॉर्म आलेत आणि मित्रांनो 8 हे आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी 8 निवड यादीमधील जागा आहेत आणि 2 राखीव यादीमधील म्हणजेच राखीव जागा आहेत. गोंदियासाठी बघा मित्रांनो 1778 फॉर्म आलेत, 11 निवड यादीमधील जागा आहेत आणि 3 राखीव आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी 5549 फॉर्म आलेत आणि मित्रांनो याच्यामध्ये बघा 34 जागा आहेत निवड यादीमधील आणि 9 जागा राखीव असतील. जालना जिल्ह्यासाठी बघा टोटल फॉर्म आलेत 1510, याच्यामध्ये बघा मित्रांनो 11 जागा आहेत ह्याच्यामध्ये आणि निवड यादीमध्ये आणि 3 जागा ह्या राखीव असतील. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8703 फॉर्म आलेत, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता 37 हे आहे आणि 9 हे आहे. लातूर जिल्ह्यासाठी 4054 निवड यादी, 32 8 राखीव जागा. नागपूर जिल्ह्यासाठी 7226 फॉर्म, 26 निवड यादीतील जागा, 9 राखीव जागा. नांदेड जिल्ह्यासाठी बघा 3392 जागा आहेत, फॉर्म आहेत आणि 25 निवड यादीमधील जागा आणि 6 राखीव जागा आहेत मित्रांनो. या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचं आहे, मी सर्व माहिती शेअर करणार आहे, कोणताही जिल्हा आम्ही मिस करणार नाही आहोत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर नंदुरबार साठी बघा टोटल फॉर्म आलेत 4534 आणि 37 निवड यादीमधील 9 राखीव. नाशिक जिल्ह्यासाठी 12243 फॉर्म, 61 निवड यादीमधील 15 राखीव. धाराशिव जिल्ह्यासाठी 3145 फॉर्म, 26 निवड यादीमधील जागा, राखीव 6. परभणी जिल्ह्यासाठी 10306 फॉर्म आलेत, 48 निवड यादीमधील जागा आणि 12 राखीव. त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो 16257 फॉर्म, 86 निवड यादीमधील जागा, 22 राखीव. रायगड जिल्ह्यासाठी 85 फॉर्म, 54 निवड यादीमधील जागा, राखीव 14. रत्नागिरी 2782 फॉर्म, 20 निवड यादीमधील 5 राखीव. सांगली जिल्हा 2620 टोटल फॉर्म, 12 निवड यादीमधील जागा, 3 राखीव. सातारा जिल्हा 5440 फॉर्म, 28 निवड यादीमधील जागा, 7 जागा राखीव. सिंधुदुर्ग 2982 21 निवड यादीमधील जागा, 5 राखीव. सोलापूर 3543 टोटल फॉर्म, 20 निवड यादीमधील जागा, 5 राखीव. ठाणे 13681 फॉर्म, 84 निवड यादीमधील जागा, 21 राखीव. वर्धा जिल्हा 1106 निवड यादीमधील जागा फॉर्म आणि 7 वॅकन्सी निवड यादीमधील आहेत आणि मित्रांनो 2 राखीव जागा आहेत. वाशिम जिल्ह्यासाठी 3032 फॉर्म आलेत, 18 निवड यादीमधील जागा, 5 राखीव असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळसाठी 4708 फॉर्म आलेत, 26 जागा ह्या निवड यादीमधील असतील आणि 7 हे राखीव असतील मित्रांनो. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.